सरकार म्हणत आहे लाडकी बहीण आमची। लाडक्या बहिणीला आजच्या काळात पाहिलं तर सुरक्षेची गरज आहे। सुरक्षा सोडून सरकार महिन्याला 1500 रुपये ही योजना राबवण्याऐवजी लाडक्या बहिणीला सुरक्षा दिली तर अजूनच चांगलं होईल आणि सुरक्षित राहतील लाडकी बहीण, असा एक सवाल राजकीय सामाजिक संघटना व्यक्त करत आहेत। नमस्कार, पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा वाशी शहरात महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध। महाविकास आघाडी यांच्यामार्फत नायब तहसीलदार वाशी यांना निवेदन देऊन सदरील घटनेतील नराधमांना कठोरात कठोर शिक्षा म्हणजेच फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। उपस्थित मान्यवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तालुका अध्यक्ष विकासभाऊ मुळवणे, शहराध्यक्ष अनिल नाना गवारे, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत बाबा कवडे, शहराध्यक्ष अभिजित जगताप, दिलीप दादा गरड, दिलीप बाप्पा क्षीरसागर, समाधान क्षीरसागर, पिंटू गवारे, अशोक निक्कम, शमशुभाई काजी, गुल्लूभाई मुजावर, अरुण नलवडे, सतीश कवडे व महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते निषेध व्यक्त केला आहे। पब्लिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट, वाशी। आज वाशी शहरातून महाविकास आघाडीतर्फे आलेले सगळे पदाधिकारी यांच्याकडून थोडंसं जाणून घेऊ। सर, कशाबद्दल तुम्ही निवेदन देण्यासाठी आलेले मॅडमला? गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्यात आलेला आहे। आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि इथून पुढे या सरकारने लाडक्या बहिणीपेक्षा सगळ्या बहिणीवरती संरक्षण द्यावा हीच आमची अपेक्षा आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेलो। मॅडम, तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे? आता हे निवेदन घेऊन आले। धन्यवाद। पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मॅडम। एकनाथ शिंदे सरकारचा या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। देवेंद्र फडणवीस या बाळासाहेब खाते किती आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। महिलेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या सरकारचा, महिलेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या सरकारचा, गांधी बालकावरती अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमाचा